आज आपण आलू मटार म्हणजे हिरव्या वाटाणांनी बटाट्याची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची चटणी, पेस्ट वगैरे न वापरता साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. घरामधीलच मसाले आपण तेच वापरतो, तेच वापरणार आहोत. पण बनवण्याची पद्धत थोडी वेगळी करणार आहोत, ज्यामुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही बघू शकता किती जबरदस्त टेस्टी अशी ही भाजी झालेली आहे आणि असे दाटसर अशी रस्सेदार भाजी झालेली आहे. तर कोणतंही वाटण वगैरे न वापरता या पद्धतीने आपण यामध्ये एक साहित्य मिक्स केलं की भाजी होते तयार. तर ते कसं आणि कशी बनवायची तेही आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बघा मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतले, त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. बघू शकता जेवढं होईल तेवढं तुम्हाला बारीक चिरून घ्या किंवा मग चॉपरमधून बारीक करून घेतलात तरी चालेल. तर आता मध्यम गॅसवरती आपण हे कांदे चांगला असा तो लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. गॅस इथे मध्यमवरतीच ठेवायची आहे. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे न वापरता बनवणार आहोत. तर एकदा नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागते. तुमचा वेळही वाचेल आणि चविष्ट एकदम भाजी जशी हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये मिळते तशी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आता कांदा बघा थोडासा गुलाबीसर झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आलं आणि लसूण. तर इथे मी पेस्ट न करता किसून घेतलेली आहे. ताजी किसून आलं आणि लसूण घातलं ना की चव खूप छान लागते. तर इथे बघा एकदम किसणीवरती किसून घेऊन आपण ही आलं आणि लसूण वापरलेली आहे. ताजं आलं आणि लसूण जेव्हा वापरतो ना चव एकदम वेगळ्या प्रकारची येते. तर तुम्ही नक्की करून बघा. आता हेही आपण कांद्याबरोबर चांगलं भाजून घेणार आहोत. आता कांदा भाजते तोपर्यंत आपण मसाले एकत्र करून घेणार आहोत. तर घरामधीलच मसाले वापरणार आहोत. तर 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि कलर खूप छान येतो. नसेल तर साधी मिरची पावडर घातला तरी चालेल. पाव चमचा हळद घेतलेली आहे. सोबतच 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे. याचीही लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे किंवा सब्जी मसाला असेल तोही घालू शकता. चव अप्रतिम लागते भाजीला. आणि किंवा अर्धा चमचा एवढा कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी थोडी तव्यावरती गरम करून अशी याची पावडर बनवून घेतलेली आहे. चवीला छान लागतं आणि आपल्या भाजीला चांगलं दाटसरपणा आणि हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी यामध्ये घालायचं आहे 1 चमचा बेसन. यामुळे काय होतं आपली भाजी जी असते ना चांगली मिळून येते, एकत्र दाटसरपणाही येतो. काही वेळेस बघा भाजी आपण बनवून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने त्यामधलं पाणी सेपरेट होतं. असं होऊ नये यामुळे आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे. आता हे मसाले चांगले मिक्स करून घेतल्यानंतर कांदाही बघा आपला थोडा लालसर झालेला आहे. असा आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तो मध्यम गॅसवरती मध्ये मध्ये मिक्स करत आपण हा कांदा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर कांदा आहे बघा एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे कांद्याला. आता हे आपण जे मसाले मिक्स करून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. या स्टेजला घातल्यामुळे काय होतं आपण जे यामध्ये बेसन घातलेलं आहे ना तेही चांगलं कांद्याबरोबर भाजलं जातं आणि त्याचा कच्चेपणा निघून गेला की चवीला आपली भाजी अप्रतिम लागते. तर या पद्धतीने नक्की करून बघा, म्हणजे तुम्हालाही फरक कळेल की रोजच्या भाजीमध्ये चटणी पेस्ट वगैरे बनवायला टाईम नसेल तर झटपट भाज्या कशा बनवायच्या. तर हे बघा मस्त असं बेसन जे आहे ते भाजलं गेलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल साईडने असा फेस सुटलेला आहे बघा, मध्ये मध्ये असं फेसासारखं दिसतंय. म्हणजे बेसन भाजलं गेलं की असं फेस सुटतो. आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे मी टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्ही पेस्ट करूनही घालू शकता, पण आपण आज कुठल्याही प्रकारची पेस्ट न वापरता भाजी बनवतो, त्यामुळे मी कांदा आणि टोमॅटो वगैरे एकदम बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. तर टोमॅटोही आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आपण जे बेसन घातलं आहे ना त्यामुळे भाजीला चव खरंच खूप छान येते आणि दाटसरपणाही येतो. पण 1च चमचा घालायचा आहे, जास्त घालू नका, नाहीतर भाजीची टेस्ट बिघडेल. तर आता हे सर्व साहित्य आपण चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे बघा. व्यवस्थित सॉफ्टही झालेले आहे टोमॅटो. तर यावेळीच आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर यावेळेस फोडणीमध्ये घालून बघा, चवीला खरंच खूप छान लागते भाजी. तर थोडी जरा जास्त घातलेली आहे कोथिंबीर.
तो कोथिंबीर घालूनही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण घालणार आहोत, मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे असे चौकोनी फोडीमध्ये करून घेतलेले आहेत, ते घालून घेतो आहे. आता हे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा वाटी मी इथे हिरवे मटार घेतलेले आहेत, ताजे मटार घेतलेले. तुम्ही फ्रोझन मटार घालत असाल तर मग बटाटे थोडे शिजल्यानंतर तुम्ही यामध्ये फ्रोझन मटार घालू शकता. तरी मी ताजे मटार घेतलेत, त्यामुळे मी दोन्ही एकत्र घातलेले आहेत. आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील माझ्या, तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता भाजी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणीच घालायचं. चांगलं पाणी एकदम मस्त गरम असलं पाहिजे. यामुळे काय होतं, एकतर भाजीची चवही चांगली येते आणि भाजीही लवकर शिजते. थंड पाणी घातलात तर आता आपण कसं भाज्या वगैरे मसाले परतून घेतल्यामुळे जे गरम भाज्या वाटप वगैरे झालेलं असतं भाज्या, त्यामध्ये थंड पाणी घातलं की त्याचं टेम्परेचर डाऊन होतं आणि मग भाजी शिजायलाही खूप वेळ लागतो आणि भाजीची चवही बिघडते. त्यामुळे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी मला कमी वाटतं आहे भाज्या आपल्या शिजण्यासाठी, त्यामुळे मी अजून जे उरलं होतं ते पाणी अजून घालून घेतलं आहे. साधारण एक छोटा ग्लास एवढं मी पाणी घेतलं होतं, तेवढं पूर्ण मी घालून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता ही भाजी तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येही बनवू शकता. 2 शिट्यांमध्ये भाजी तुमची तयार होऊ शकते. पण पॅनमध्येही फक्त 10 मिनिटामध्ये तुमची भाजी तयार होईल. तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला आपण झाकून एकदम मध्यम गॅसवरती आपण ही भाजी शिजत ठेवणार आहोत. साधारण 7-8 मिनिटामध्ये ही भाजी आपली शिजून तयार होईल. तर मध्ये मध्ये आपण बघा मिक्स करून बघूया, म्हणजे काय होईल, भाजी आपली सर्वत्र एकसमान शिजली जाईल. बटाटे आता हे वरती आहे ते आपण मिक्स केल्यामुळे खाली जातील आणि परत व्यवस्थित शिजले जातील एकसमान. तर मध्ये मध्ये असं तुम्ही थोड्या वेळाने मिक्स करत राहा. तर भाजीचं बघा मस्त असं दाटसरपणा आलेला आहे, बघू शकता तुम्ही, रस्सा छान असा आलेला आहे. तर परत मी 2 मिनिटांनी परत बघतेच मिक्स करून. आणि आपण आता भाजी आपली ऑलमोस्ट होत आलेली आहे बघा. रस्साही आपला थोडा आटलेला आहे. आता बटाटा आपण चेक करून बघूया बटाटा शिजला की नाही, कारण मटार तर पटकन शिजतो. तर बघूया. तर बघा बटाटाही पटकन तुटला गेला आहे आणि बटाटा मस्त शिजला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून ही भाजी आपण गरमागरम कुठल्याही पोळीबरोबर किंवा राईसबरोबर अप्रतिम लागते. तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर गॅस बंद करून आपण ही भाजी आपण आता सर्व करूया. तर गरमागरम ही मस्त अशी पोळी भाजी बरोबर खाण्यासाठी टिफिनमध्ये देण्यासाठी एक उत्तम भाजी आहे. तर कोणत्याही प्रकारची पेस्ट वाटण न करता आपण ही भाजी बनवलेली आहे. तरी बघू शकता किती दाटसर आणि अशी मस्त रशेदार अशी आपली भाजी झालेली आहे. एकदम बाहेरून आणणं विसरून जायला आणि घरच्या घरीही साध्या सोप्या पद्धतीने कसं जेवण करता येईल, कशा रेसिपी करता येतील, त्याच्याही भरपूर रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत. भाज्यांचे बरेच प्रकार आहेत, ज्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता.